नमस्कार, मी विद्या खताळ. तुम्हाला तर माहितीच आहे की मी होममेड आयुर्वेदिक तेल घरी बनवते. तर त्याच्यामध्ये आपण जे वनस्पती वापरतो ते 20 ते 25 प्रकारचे असतात आणि हे ऑइल वापरल्याने आपल्याला कोणताच साईड इफेक्ट होत नाही. आणि ते ऑइल वापरल्यानंतर जे छान फरक तुम्हाला पडतात ते तुम्हीच मला सांगणार आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे ते तेल वापरल्यानंतर कोंडा कमी होतो, हेअरफॉल कमी होतात आणि केसांची ग्रोथ पण छान होते. केस तुमचे सिल्की आणि शाईन होतात. तर हे ऑइल जे आहे ते खूप समस्यांवरती काम करतं. तर मी तुम्हाला आज दाखवते की ते ऑइल कसं वापरायचं. आणि तुम्ही हे ऑइल ज्यावेळेस वापरणार आहे त्यावेळेस तुमचे केस एकदम स्वच्छ असले पाहिजेत. आणि ज्यावेळेस तुम्ही हे आपलं ऑइल वापरणार आहेत त्यावेळेस तुम्ही दुसरं कोणतंही ऑइल वापरायचं नाहीये. शेवटपर्यंत याचा आपण रिझल्ट बघणार आहे. हे तेलाची क्वांटिटी पण एकदम कमी लागते. तुम्ही बघा, मी एकदम थोडं घेतलेले. हे तेल आपण पूर्ण भांगोभांग भरून घ्यायचे. आणि ज्यावेळेस आपण ऑइल लावून घेतो त्याच्यानंतर आपण छान मसाज करून घ्यायची. म्हणजे मसाज केल्यानंतर ऑइल आपलं मुळांपर्यंत छान जातं. आणि पूर्ण ऑइल लावून ज्यावेळेस होतं आपलं मसाज करून त्याच्यानंतर आपण गुंता पण पूर्ण काढून घ्यायचा आहे. आणि पूर्ण गुंता काढून झाल्याच्या नंतर तुम्ही आता बघू शकताय की केस गळती एकदम कमी झालेली दिसते तुम्हाला. पण आपलं सरळ एकदा विंचरून झाल्याच्या नंतर आपण परत एकदा उलट्या दिशेने विंचरणार आहोत. मानेपासून कपाळापर्यंत उलट्या दिशेने ज्यावेळेस आपण असं विंचरतो त्यावेळेस आपल्या केसांची मूळ एकदम स्ट्रॉंग व्हायला मदत होते. आणि हे ऑइल रात्री झोपताना लावून टाकायचं आहे. आणि नंतर पुढचा जो दिवस आहे तो पूर्ण तसेच केसांना ऑइल राहून द्यायचं. आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही हेअर वॉश करू शकता.